गोंदिया जिले से दिल दहला देने वाली एक वारदात सामने आई है। गोंदिया वर्षा मेमू लोकल ट्रेन में सफर कर रही एक 43 वर्षीय महिला को चलती गाड़ी से नीचे फेंककर मौत के घाट उतार दिया गया। शुरुआत में गोंदिया ग्रामीण पुलिस ने इसे एक रेल हादसा मानकर आकस्मिक मृत्यु का मामला दर्ज किया था, लेकिन जब पुलिस ने रेलवे स्टेशन की सीसीटीवी फुटेज खंगाले तो हत्या की एक सनसनीखेज साजिश का पर्दाफाश हो गया। पुलिस ने मुस्तैदी दिखाते हुए आरोपी को धर दबोचा है। मृतक महिला की पहचान गोरेगांव तहसील के गंडखेरा निवासी रीतू धमकाई के रूप में हुई है। वारदात को अंजाम देकर फरार हुए छत्तीसगढ़ के आरोपी को गोंदिया पुलिस ने चंद्रपुर जिले के ब्रह्मपुरी से हिरासत में ले लिया। सीसीटीवी फुटेज में आरोपी महिला को धक्का देते हुए साफ नजर आ रहा था, जिसके बाद पुलिस हरकत में आई। गोंदिया के पुलिस अधीक्षक ने बताया कि आरोपी से फिलहाल कड़ी पूछताछ की जा रही है, ताकि यह साफ हो सके कि उसने महिला को चलती ट्रेन से नीचे किस वजह से धकेला और दोनों के बीच क्या विवाद था। आगे की जांच जारी है। ठीक है। 8 तारखेला एक गोंदिया ग्रामीण पोलीस स्टेशनला एक माहिती मिळाली होती की एक महिलेची जी डेड बॉडी आहे ती रेल्वे रुळाजवळ पडलेली आहे आणि गोंदिया ग्रामीण पोलिसांनी त्याच्यामध्ये अधिक चौकशी केली असता ही महिला जी आहे ती ऋतू धमगाय नावाची महिला आहे। ती गणखैरी या गावची ती महिला होती आणि तिच्या इंजुरीज आणि PM रिपोर्टमध्ये डॉक्टरांनी असे ओपिनियन दिले की ते रेल्वेमधून पडल्याने त्यांना जखमा झाल्या आणि त्याचा मृत्यू झालेला आहे। त्याच्यामध्ये अधिक तपास आम्ही केला असता की ते नेमके रेल्वेमधून कशा पडल्या, म्हणजे सुसाईड आहे की ॲक्सिडेंटल फॉल आहे की अजून काही वेगळा प्रकार आहे, तर ते आम्ही तपासत असता आम्ही ते ज्या रेल्वेतून त्यांनी प्रवास केला होता त्या रेल्वेचे फुटेजेस चेक केले। त्या फुटेजेसमध्ये आम्हाला असं दिसलं की एक अज्ञात व्यक्ती होता, त्यांनी त्यांना बळजबरीने त्या रेल्वेतून खाली ढकलवून दिलेले आहे आणि त्या फुटेजेसवरून आणि इतर टेक्निकल तपास आम्ही केला असता तो आरोपी आम्ही त्याला छडा लावलेला आहे आणि त्याला येत्या शनिवारी आम्ही अटक केलेली आहे। तर ते आरोपीकडे आता पुढचा तपास सुरू आहे याच्यामध्ये।